हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत रव्याचे डोसे। यासाठी रवा लागेल 1 किलो। रात्री भिजत ठेवायचे आहे। त्याच्यात हवा असेल तर तुम्ही दही सुद्धा ॲड करू शकता, नसेल तर असेही चालेल। यासाठी आपल्याला साहित्य लागेल 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ताही आम्ही ॲड करतोय। कढीपत्ता खूप हेल्दी असतं। मुलं कसे फोडणीतले खात नाहीत आणि आपणही टाकून देतो, त्यामुळे असे बारीक कापून घ्यायचे। ते डोशामध्ये टेस्ट छान येते कढीपत्त्याने। कांदा आपण चॉप करतोय। कांदा चॉप करून मध्ये ॲड करायचे। कांदा आपला चॉप झालेला आहे। पिठामध्ये कांदा ॲड करायचे। आता चॉपरमध्ये टोमॅटो ॲड करायचे। कांदा टोमॅटोनं मस्त फ्लेवर येतं डोसेला आणि दिसायलाही खूप छान दिसतं ते। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे। हे आता मस्त मिक्स करायचे। टिफिनसाठी सुद्धा हे खूप छान रेसिपी आहे। फटाफट अशी 2-3 मिनिटात टिफिनसाठी होऊन जाईल आणि मुलंही खूप आवडीने खातात हे डिश। ॲड करायचे, थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये। असं मिक्स करून घ्यायचंय डाळ घोटणीनं, म्हणजे ते एकसारखं बॅटर होईल आणि डोसे खूप छान येतील। आपलं हे डोसेचं बॅटर बनलं आहे। अशी मस्त डोसेची रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करा। खूप छान टिफिनचा असा हा आयटम आहे। मुलांना खूप आवडतं आणि फटाफट असं 5 मिनिटात होऊन जातं सकाळचा नाश्ता आणि डब्बा टिफिनला सुद्धा खूप मस्त आहे। थोडंसं तेल ॲड करायचंय आणि याला थोडं दमू द्यायचंय। खरपूस असं भाजू द्यायचं याला। आपला डोसा बनत आहे। खूप छान असा कलर आलेला आहे डोशाला। आपला डोसा रेडी आहे सर्व करायसाठी। डोसा आपला रेडी झालेला आहे। तुम्ही चटणी सोबत ट्राय करा डोसा। चटणी सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता चटणी कसं बनवायची आहे। किती मस्त किती सुंदर असं झालेलं आहे हे। तुम्ही ट्राय करा। थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असे कमेंट्स करा। थँक्यू।